हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आमच्याकडे दसऱ्या दिवशी मटण करतात, पण दसरा गुरुवारी होता आणि त्यानंतर शुक्रवारी होती एकादशी, तर त्यामुळं काही नॉनव्हेज करणं झालंच नव्हतं. तर फायनली आज मी नॉनव्हेज बनवलं आहे आणि खूप जणांची फरमाईश होती की मटणची रेसिपी दाखवा म्हणून. तर मी अगदी साधी सिंपल कमीत कमी मसाल्यामध्ये बनवलेला हा मटणचा अगदी झणझणीत रस्सा, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातले आणि हे 2 मोठ्या साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेत, तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर कांदा भाजत असतानाच त्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं तेही अगदी पातळ पातळ कट करून आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं, तर हे सगळं भाजून घेणार आहे. तर ते भाजत असतानाच मी त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि आता आपल्याला हा सगळा मसाला अगदी ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर आता मसाला परतवून झाला आहे, तो मी थंड करत ठेवला आहे आणि आता आपण मटणाला म्हणजे अळणी पाणी शिजवून घेऊयात त्याचं आपण. तर मी त्यासाठी एक कुकर गरम करत ठेवला. त्यामध्ये 4 चमचे तेल घातले आणि एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घातला आहे. कांदा चांगला परतला गेला की नंतर आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. तर आपण वाटणामध्येही आलं आणि लसूण घातलं आहे, पण अळणी पाणी करत असताना त्यामध्येही थोडंसं मी आलं लसूण पेस्ट, तर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. त्यानंतर 1 चमचा धना जिरा पूड आणि छोटा 1 चमचा हळद घातलेली आहे. ते चांगलं परतवलं की नंतर आपण हे मटण घालणार आहोत. तर हे अर्धा किलो मटण आहे आणि आता ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. तर मी तेलामध्ये मटण घालून घेतले आणि 1-2 मिनिट आपल्याला छान असं ते तेलासोबत परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. तर मीठ आपल्याला भाजीसाठी लागणारं पूर्णपणे मीठ आत्ताच घालायचं, म्हणजे त्या मटणाला छान टेस्ट येते. तर मी 1.5 चमचा मीठ घातले, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि 1 चमचा असेल कसुरी मेथी घातली आहे. तर ते सगळे आता छान परतवून घेतलं आणि आपण आता त्यानंतर त्यावर ठेवणार आहोत झाकण आणि एक वाफ देऊन घेणार आहोत. तर आता मी ताट ठेवलेलं आहे कुकरवर आणि त्यामध्ये घातलेलं आहे पाणी आणि आता थोडंसं पाणी गरम होईपर्यंत आपल्याला असंच शिजवायचं आहे आणि तोपर्यंत मी हा मसालाही थंड झाला आहे, तर तो वाटून घेते. तर आता तो मसाला मी मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपल्याला हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. जर तसं वाटलं जात नसेल तर अगदी थोडंसं त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि मी छान असा तो मसाला वाटून घेतला आहे आणि इकडे पाणी पण छान गरम झाले, आपल्या मटणालाही छान वाफ बसलेली आहे. तर आता ते मटण मी एकदा परत फ्राय करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गरम झालेलं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. तर साधारणतः हे 1 ग्लास पाणी होतं आणि अजून हे 2 ग्लास पाणी मी कडकडीत असं गरम केलेलं आहे. असं 3 ग्लास पाणी घालून मी कुकरचं झाकण बंद करून आता याला 5 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे आपलं मटण छान असं शिजेल. तर बघू शकता आता आपला हा कुकर करून झालेला आहे आणि मी झाकण उघडून तुम्हाला दाखवते. अगदी मऊ असं मटण आपलं शिजलं गेले. तर आता आपण त्या मटणाला देणार आहोत फोडणी. तर मी गॅसवर एक टोप गरम करत ठेवला, त्यामध्ये 4 चमचे तेल घातले. त्यामध्ये घातलेला आहे आपण वाटलेला हा मसाला आणि मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. तसं तर आपण ते सगळं भाजून घेतलेलं आहे, पण तरी आपल्याला तेलात परत परतायचं आहे. त्यानंतर 1.5 चमचा मटण मसाला घातला आहे, 1.5 चमचा मिरची पावडर घातली आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. बस एवढेसेच मसाले घातलेले आहेत आणि आता आपल्याला हा मसाला तेलासोबत छान असं परतवायचा आहे. तर बघू शकता तेल सुटायला लागले, पण हा मसाला खाली चिकटू नये म्हणून आपण त्यामध्ये हे मटण शिजवलेलं जे अळणी पाणी आहे तर ते थोडंसं त्यामध्ये टाकून आपल्याला हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. तर ते पाणी टाकल्यामुळं कसं होतं, तो मसाला पातेल्याला चिकटत नाही आणि तो मसाला परतत आलेला आहे आपला. त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीरही घातली आणि त्यानंतर आपल्याला आता हे शिजवून घेतलेलं अळणी मटण ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर पाणी आणि मटण मी सगळं त्यामध्ये घातलेलं आहे. तर मसाला बाकी आपल्याला छान अगदी तेलामध्ये परतवून घ्यायचा, म्हणजे आपल्या भाजीला ग्रेव्ही पण छान येते, तरी पण छान येते आणि टेस्ट पण छान येते. आणि आता मी तसं सगळं म्हणजे छान असं शिजवून घेतलं. एक 10 मिनटं तरी मी ते उकळवून घेतले ती भाजी आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर करूयात प्लेटिंग. तर मी बाजरीची भाकरी बनवली आहे त्यासोबत. तर गरम गरम बाजरीची भाकरी, भात, कांदा, लिंबू तर त्यासोबत हवंच आणि त्यानंतर हे झणझणीत असं लाल रसरशीत मटण. तर ही मी मटणची बनवलेली रस्सा भाजी, याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा.
तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.